मालेगावच्या डोंगराळेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि त्यानंतर तिचा निर्घृण खून करण्यात आलेला होता। याच्या निषेधार्थ आज मालेगावमध्ये मोर्चा काढण्यात आलेला होता। मात्र या मोर्चाला गालबोट लागला आणि आंदोलकांनी थेट कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या ठिकाणी पोलिसांना पोलिसी बळाचा देखील वापर करावा लागलेला आहे। आपल्या सोबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे सर आहेत। सर, काहीसा त्या ठिकाणी आपल्याला पोलिसी बळाचा वापर करावा लागला, जमाव हिंसक झालेला होता। आता नेमकी काय परिस्थिती आहे? आज वास्तविक ह्या दुर्दैवी घटनेमुळे मालेगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चा हा शांततेत सुरू होता। थोडासा गैरसमज झाला की आरोपीला कोर्टामध्ये आणण्यात आलं आहे आणि त्यामुळे लोकांचा थोडासा प्रक्षोभ अनावर झाला आणि म्हणून ते कोर्टाच्या दिशेने गेले आणि कोर्टात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला, हे सत्य आहे। त्यावेळी वेळीच संयमाने आमच्या अधिकाऱ्यांनी तिथे थांबून त्यांना कोर्टाच्या आवारामध्ये जाऊन दिलं नाही, आरोपी त्या ठिकाणी आणलेला नाही हे समजावून सांगितलं। त्या गैरसमजामुळे हा प्रकार घडला होता। त्यावेळी थोडासा सौम्य बळाचा वापरही करण्यात आला, कारण जे काही कोर्टाच्या आवारात जाऊन कोर्टाचं कामकाज डिस्टर्ब होईल असं होऊ नये ह्यासाठी थोडीशी कारवाई करावी लागली। परंतु आता तिथं परिस्थिती पूर्ण शांत आहे। नागरिकांची भावना ह्याच आहेत की आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि कडी सजा व्हावी, त्या दृष्टीनं आमचाही प्रयत्न आहे। यासाठी आपण चांगल्या प्रकारे तपास सुरू केला आहे। DYSP तपास करतायत, SP, ॲडिशनल SP आणि माझंही त्यावर लक्ष आहे। आम्ही लवकरात लवकर तपास करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅकमध्ये केस चालेल, चांगला वकील स्पेशल PP देण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्या दृष्टीनं शासन स्तरावर सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयापासून सर्व मंत्री महोदयांनी सुद्धा याबाबत फार गांभीर्याने आम्हाला सूचना दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे आमची कारवाई सुरू आहे आणि निश्चितच ह्याचा लवकरात लवकर तपास करून आम्ही चार्जशीट करू आणि आरोपीला फास्ट ट्रॅकमध्ये सजा मिळेल असा आमचा प्रयत्न राहील। माझी आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे की कृपया आपण कायदा हातात घेऊ नका, गैरसमज करून घेऊ नका आणि विनाकारण प्रक्षोभ होण्याची आवश्यकता नाही, कारण आमचं एकाकडे तपास करणंही आवश्यकता आहे, त्याचबरोबर आरोपीलाही काही इजा होणार नाही हे सुद्धा पाहणं आमचं काम आहे। त्यामुळे त्याचा बॅलन्स सांभाळून आम्ही तपास करत आहोत आणि कुठलाही प्रकार आपण निश्चित राहावे, चांगल्या रीतीने तपास होईल आणि आरोपीला निश्चितच कारवाई होईल, शिक्षा मिळेल। सर, काल देखील कोर्टामध्ये त्या ठिकाणी जमाव जमला होता, आज देखील तशीच परिस्थिती आपण बघतोय। महिलांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडलेला होता, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आरोपीला फाशी द्या, अशा पद्धतीची सगळी आक्रोश जो आहे तो त्या ठिकाणी। नागरिकांच्या भावनांची मी कदर करतो, परंतु कायद्यानं आरोपी नागरिकांच्या ताब्यात देणं शक्य नाही हे आपल्यालाही माहीत आहे। त्यामुळं एकीकडे नागरिकांच्या भावनांचा आदर पण करायचा आणि ॲट द सेम टाईम आरोपीला काय होणार नाही ह्यामध्ये सुवर्णमध्य साधून आम्ही तपास करत आहोत आणि आम्ही त्याप्रमाणे कोर्टामध्ये आरोपीला VC द्वारे हजर करून आम्ही त्याची कस्टडी घेतली आहे। आरोपीला त्याच दिवशी अटक केली आहे आणि त्याची आता 27 तारखेपर्यंत त्याची कस्टडी पण घेतली आहे। पोलीस आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे। सर, आता ही जी घटना झाली, हा सगळा गोंधळ झाला, त्यानंतर आता काही आपण ॲडिशनल फोर्सेस मालेगावमध्ये डिप्लॉय केले? आजच्या निषेध मोर्चाच्या अनुषंगानं ऑलरेडी मालेगावमध्ये ॲडिशनल SP आणि आमचे दोन्ही SDPOs हजर होते, मोर्चालाही बंदोबस्त होता। आता SP पण तिथे, बाळासाहेब पाटील पण त्या ठिकाणी रवाना झाले आहेत। त्या ठिकाणी मी आता 5 मिनिटापूर्वी माहिती घेतली, तिथे शांतता आहे। फक्त नागरिकांची काही मागणी आहे आणि त्यांना आम्ही समजावून सांगत आहोत की आरोपीला असं ताब्यात देणं शक्य नाही आणि मला खात्री आहे की ते त्यांना मान्य होईल। फक्त त्यांच्या भावना अनावर असल्यामुळे त्या काळापुरता तो थोडासा रोष झाला होता, परंतु आता परिस्थिती शांत आहे आणि नागरिक आम्हाला सहकार्य करत आहेत। पुन्हा असं वातावरण होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायला सूचना दिल्यात आपण? त्या ठिकाणी आपण डोंगराळे गाव हे मालेगावच्या पासून लांब आणि धुळे जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही तात्पुरतं पोलीस मदत केंद्रसुद्धा सुरू केलं आहे। त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्याबाबत पण प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे आणि त्या दृष्टीने पण आम्ही प्रयत्न करणार आहोत। आम्ही त्या गावामध्ये, मालेगावमध्ये आणि अन्य ठिकाणी सुद्धा आम्ही पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला आहे आणि त्या ठिकाणी सध्या शांतता आहे। नागरिक आम्हाला सहकार्य करत आहेत। आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला नागरिकांना आव्हान आहे की आपण आम्हाला सहकार्य करा आणि कायद्याला कायद्याच्या पद्धतीनं त्याचं काम करू द्या। धन्यवाद। आपण पाहतोय की सध्या मालेगावमध्ये शांतता आहे अशा पद्धतीची माहिती पोलिसांकडून मिळते आणि नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करावं अशा पद्धतीचं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।